इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण एन एम एस साठी वापरत आहोत आपण आशा हे पुस्तक गेल्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून काढलेला आहे. त्यामुळे ह्या पुस्तकाचा जास्त अभ्यास करा, फोकसफुली करा, यश हमखास मिळेल. पुस्तक मिळवण्यासाठी या नंबरवरती संपर्क करायचा. हा नंबर आहे श्री चरडे सरांचा. खूप मेहनत घेतलेली आहे या पुस्तकासाठी. चला, आपलं काय चाललेलं आहे, प्रकरण 7वं चालले. त्यातला आपला प्रकार पहिला संपलेला आहे, सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा पहिला प्रकार संपला आहे. आता सांकेतिक भाषेचा दुसरा प्रकार पाहत आहोत. नमुना प्रश्न मी घेणार आहे. यासारखेच सरावाचे प्रश्न तुम्हाला करायचे असतील सॉल्व तर पुस्तक घेणं आवश्यक आहे. पहा, एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH म्हणजे ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला जाईल. या दोन शब्दांमधला समसंबंध ओळखायचा, तोच संबंध दिलेल्या प्रश्न शब्दाला लावायचा असतो. पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अक्षरमाला लिहून त्याला नंबरिंग करून घ्यायचे. म्हणजे A ला 1, B ला 2 असे नंबर करून घ्यायचे. ठीक आहे. आता शब्द काय आपला TREND. त्यासाठी काय वापरलाय, VUISJ लिहून घ्या समोरासमोर. यांच्यामध्ये काय आहे पहा, PQRST. टी नंतर कोण असतो, U सोडला आणि V घेतलाय. R नंतर PQRST 2 अक्षर सोडले, U घेतला. म्हणजे टी नंतरचं दुसरं अक्षर V, R नंतरचं तिसरं अक्षर U असं म्हणा, किंवा 2 अक्षर 1 अक्षर सोडून V घेतलाय असं म्हणा. तसंही जे सोपं पडेल तसं घ्या. बरं, टी नंतर दुसरं अक्षर कोण आहे, V. R नंतर तिसरं अक्षर U. E नंतर चौथं अक्षर येतंय I. N आणि S मध्ये 5 अक्षरांचा गॅप केलेला आहे. D नंतर 6वं अक्षर जे घेतलेलं आहे. सेम असंच आपल्याला ब्रिटिश या शब्दाशी करायचंय. B नंतर काय केलं आपल्याला, पहिल्यांदा 2 शब्द सोडलेत. म्हणजे B नंतर सोडले म्हणजे दुसरा शब्द घेतलाय B. C सोडला, D घेतला. किंवा B नंतर दुसरं अक्षर कोण आहे, C आणि D. पहिला C दुसरा D. R नंतर 3 घ्यायचेत, PQRST आणि तिसरं अक्षर येतं U. I नंतर इथं 4 सोडले, माझा 4, 2 3 4 5 6 असा क्रम लावायचा आहे. I नंतर चौथं अक्षर M. T नंतर 5वं अक्षर Y. I नंतर 6वं अक्षर O. S नंतर 7वं अक्षर Z. आणि आता घ्यायचं आपलं 8वं अक्षर H नंतर 8वं अक्षर आहे P. पहा, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. तर उत्तर काय आलं आपलं, DUMYOZP. पर्याय क्रमांक 2 ला टिक करून घ्यायचंय. पुढचा प्रश्न पाहूयात. खूप सोपं असतं, जसं ते बोलतात तसंच आपण करत राहायचं असतं. एका सांकेतिक भाषेत नॅशनल हा शब्द SFYNTSQ असा लिहिला जातो. त्याच सांकेतिक भाषेत COM कम्युनिकेशन हा शब्द कसा लिहिला जाईल. आता नॅशनल आणि ह्या शब्दामध्ये काय संबंध आहे तो ओळखायचा. पाहूयात स्पष्टीकरण. नॅशनल शब्द पहिल्यांदा असा लिहून घ्यायचा आणि जो प्रश्नाचं उत्तर दिले तो पण लिहून घ्यायचा. आता पहा, N आणि S मध्ये काय संबंध आहे, तर N नंतर 5वं अक्षर S येते. N नंतर 5वं अक्षर S येते. पहा, N 1 2 3 4 5. ठीक आहे. तसंच नॅशनल मधला नंतर A नंतर पण पुन्हा नॅशनल. ओके. A नंतर 5वं अक्षर F येतंय. पहा याच्यामध्ये 1 2 3 4 5 F किंवा मध्ये 4 अक्षर सोडले आहेत असं म्हणा. तुम्हाला जे सोपं वाटेल तसं म्हणा. ठीक आहे. आता इथे आलं आपलं A नंतर 5वं अक्षर F, T नंतर 5वं अक्षर Y, I नंतर N, O नंतर 5वं T, T नंतर 5वं अक्षर S, A नंतर 5वं F, L नंतर Q. ठीक आहे. म्हणजे एकदा काय सिस्टीम लावलेली आहे, +5 +5 +5 +5. ठीक आहे. चला, कम्युनिकेशन शब्द लिहून घ्या पटकन. कम्युनिकेशन शब्द असा अंतर सोडून लिहून घ्यायचा. C नंतर 5वं अक्षर कोण येतं, C. ABCD. पहा इथे C नंतर 5वं अक्षर. सगळं रफ करून घेते मी, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही हे सगळं पेन्सिलनी करायचंय, कारण एकाच अक्षर मला पेनाने लिहायची आणि टिक जे करायचं ते पेन्सिलनी करायचं. म्हणजे एकच अक्षर मला आपल्याला पुन्हा पुन्हा लिहावी लागणार
नाही. आता काय पाहिजे? सी नंतर पाचवं अक्षर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 एच. ठीक आहे, असं करायचंय. ओ नंतर पाचवं अक्षर टी, एम नंतर पाचवं अक्षर आर, एम नंतर आर, यू नंतर पाचवं अक्षर झेड, पी क्यू आर एस टी यू, व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. एन नंतर येतो एस, आय नंतर पाचवं अक्षर एन येतं, सी नंतर पाचवं अक्षर एच येतंय, ए नंतर एफ येतोय, टी नंतर वाय येतोय, आय नंतर एन, ओ नंतर टी आणि एन नंतर पुन्हा एन एस. एम एन ओ पी क्यू आर एस एस हे एन नंतर पाचवं लेटर आहे. ठीक आहे, उत्तर काय आपलं? एच टी आर आर झेड एस एन एच एफ वाय एन टी एस. पर्याय क्रमांक 2ला टिक करून घ्या. खूप सोपं असतं, फक्त समजणं महत्वाचं आहे. याच्या ट्रिक समजणं महत्वाचं असतंय आणि सराव तर आवश्यक आहेच आहे, हो की नाही? सराव आवश्यक आहे. चल तिसरा प्रश्न पाहूयात. संडे हा शब्द USNDY असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कसा लिहिला जाईल? पहा काय केलं त्याने, तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला समजेल. एस आणि यूची पलटापलटी केलेली आहे. एसच्या जागेवर यू, यूच्या जागेवर एस. ND हा तसाच लिहिला, ॲज इट इज ND लिहिलेला आहे आणि AY मध्ये पुन्हा उलटं केलेलं आहे. वायच्या ठिकाणी ए, एच्या ठिकाणी वाय, म्हणजे मधले 2 अक्षर तसेच ठेवायचे. पहिल्या 2 अक्षरामध्ये उलटा पलटा, शेवटच्या 2 अक्षरामध्ये उलटा पलटा, म्हणजे एकमेकाच्या जागेवर द्यायचे ते. आता मंडे ND हे आपल्याला असाच ठेवायचा, ठेवला. OM की नाही, आणि इथे येणार आहे YA. उत्तर काय येणार आहे? OMNDYA. पर्याय क्रमांक 4. सोपं आहे ना? अभ्यास करा, सराव करा, सरावासाठी पुस्तक घ्या, यश आपलंच आहे. चला पुढचं. एका सांकेतिक भाषेत जर ब्लॅक हा शब्द CKBB असा लिहिला तर व्हाईट हा शब्द काय लिहिला जाईल? पाहिजे काय केलं त्यांनी? बी नंतर ABC, HILK, ए नंतर बी, सी नंतर बी, के नंतर एल. ओके. काय केलं त्यांनी? पहिल्या बी मध्ये +1 केलाय, म्हणजे पुढचं अक्षर घेतले. एलच्या आधीचा एक शब्द घेतलेला आहे, इथे -1 लिहिलेले, पहा नीट बघा. ए नंतरचा, सी आधीचा, के नंतरचा, एकदा नंतरचा एकदा आधीचा, एकदा नंतरचा एकदा आधीचा. अल्फाबेट समोर ठेवायचे. सुरुवातीला नंतरचा घ्यायचा. डब्ल्यू नंतर कोण असतो? एक्स. आयच्या आधी कोण असतो? जी. एचच्या आधी जी, आयच्या नंतर जे, टीच्या आधी एस, ईच्या नंतर एफ. आधीचा नंतरचा असं केलेलं आहे. त्या उत्तर काय आलंय? XGJSF, ऑप्शन क्रमांक 2. हे ओळखणं महत्वाचं. हा संबंध तुम्ही ओळखला, तोच संबंध आपल्याला प्रश्न शब्दामध्ये लावता येतो. पुढचा प्रश्न. CAT बरोबर 24, DOG बरोबर 26, हॉर्ससाठी कोणता अंक येईल? आता पहा, अनुक्रमक पाहायची. सी कितव्या नंबरला आहे? सी आहे 3ऱ्या नंबरला, ए पहिल्या नंबरला आणि टी असतो 20 नंबरला. पाहून घ्या, इथे पाहूयात आपण. हे पहा, टी किती नंबरला आहे? टी 20 नंबरला आहे, हो की नाही? मग अनुक्रमिकानुसार चालायचे आपल्याला. त्यांचे अनुक्रमांक लिहून घ्या. त्यांची बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, काहीतरी करून उत्तर येत असतं आपल्याला. इथं सुरुवातीला बेरीज करू. पहा, 3 + 1 + 20 बरोबर 24. इथं बेरीज केलेली आहे. डॉगला पण पहा, डॉग 4 + 15 + 7 26. हॉर्स पहा, हॉर्स H 8 नंबरला, O 15 नंबरला, आरचा 18वा नंबर असतो, एसचा 19, ईचा 5. सगळ्यांची बेरीज केलं तर काय आलंय? सगळ्यांची बेरीज करून आला आहे 65. अनुक्रम क्रमांक 2. आता तुम्हाला एक गंमत सांगते मी. काय करायचंय? हे प्रश्नपत्रिका सोडू, या व्हिडिओचा अभ्यास झाला ना, तुम्हाला एक काम देते. काय करायचंय की डिसिप्लिन हा शब्द लिहून घ्यायचा आहे. स्पेलिंग करेक्ट लिहा. डिसिप्लिन हा शब्द लिहा. आणि डी किती नंबरला आहे? 4. आय किती नंबरला आहे? काय, असं काढा आणि मला सांगा की डिसिप्लिनची अनुक्रमांकांची बेरीज किती येते? काय ते
अनुक्रमांकाची प्रगती. का तर डिसिप्लिन हा शब्द आपण 100% वापरायचं असतं. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. जर आपण 100% शिस्त आपल्या जीवनात वापरली, अभ्यासात वापरली, प्रत्येक गोष्टी वापरली 100%, तर आपलं यश आहेच. आपण कुठेही चुकणार नाहीत. डिसिप्लिन म्हणजे 100%. काय मला उत्तर सांगा, कॉमेंटमध्ये लिहा किती आलं तुमचं ते. ॲटिट्यूड या एक शब्दाचं टाका. ॲटिट्यूड या शब्दाचं पण काढा. तो कधीच नसावा, हे लक्षात ठेवा. बरं, पुढचा प्रश्न. जर मॅट 260, बॅट 40, CBD काय? प्रत्येकाचे अनुक्रमांक लिहून घ्या. M 13 नंबरला आहे, A 1ला आहे, T 20ला आहे. यांची बेरीज कोण 260 होणार आहे का? होणार नाही. गुणाकार करून बघा. 13 दुने 26, वरचा 0 देऊन टाका 260. इथं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. B 2 नंबरला, A 1ला, T 20 दुने 40. त्याचप्रमाणे करायचं आपला CBD. C 2 नंबरला असतो, C 3 नंबरला असतो, B 2 नंबरला, D 4 नंबरला. 4 दुने 8, 8 त्रिक 24. पर्याय क्रमांक 1. आधी बेरीज केली, आता गुणाकार केलाय. आता पाहावा. खूप छान प्रश्न काढलेला आहे, खूप मस्त. आता पहा. जर डॉक्टर हा शब्द 12.5, बिग हा शब्द 6, हेल्थसाठी कोणते सांकेतिक रूप वापरावे? प्रत्येकाचे अनुक्रमांक लिहून घ्या. D 4 नंबरला आहे, O 15ला, C 3ला, 20ला T, O ला 15 आणि R ला 18. सगळ्यांची बेरीज करा. बेरीज येते 18. हे किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6. 6 लेटर आहेत, म्हणून 6ने डिव्हाइड करा. उत्तर येतं 12.5. ठीक आहे. सेम करायचं आपल्याला बिग सोबत करायचं आहे. B 2 नंबरला, I 9ला आणि G 7ला. सगळ्यांची बेरीज करा. 18. हे किती आकडे आहेत? 1 2 3. 3 अंक आहेत, हे लेटर 3 आहेत, म्हणून 3ने डिव्हाइड करा. उत्तर आलं 6. सेम करायचे आपल्याला हेल्थ सोबत. H चा नंबर 8, E चा 5, A चा 1, L चा 12, T चा 20, H चा 8. सगळ्यांची बेरीज करा. सगळ्यांची बेरीज येते आहे 54. व्यवस्थित बेरीज करा. आता हे किती अंक आहेत? हे किती अल्फाबेट आहेत? 1 2 3 4 5 6. मग 6ने डिवाइड करायचं. 9 सक 54, 6 9 जा 54. 9 येतोय. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. सरावासाठी, उदाहरणासाठी तुम्हाला पुस्तक घेऊन सराव करावा लागणार आहे. आत्ता आपण पाहिले आहेत नमुना प्रश्न. कोणत्या प्रकरणाचे? तर सांकेतिक भाषा प्रकार 2. सांकेतिक भाषा प्रकार 2. ठीक आहे. प्रकार पहिला पाहण्यासाठी मागचा व्हिडिओ बघून घ्या आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे जे टाकायला लावले ते कमेंटमध्ये नक्की टाका. अभ्यास करा. यश आपलंच आहे.